4 नगर परिषदा आणि महापालिका या सत्तेच्या बळावर जितेंद्र ठाकूर यांनी त्या वेळच्या सरकारला नाचवलं, परंतु जितेंद्र ठाकूरांचं आजच्या स्थितीत राजकीय पानिपत झालेलं आहे। लोकसभेत जितेंद्र ठाकूरांचा दारुण पराभव झाला, विधानसभेत जितेंद्र ठाकूरांचा दारुण पराभव झाला आणि या वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत जितेंद्र ठाकूर आतापर्यंत सांगत आले सर्व पक्षांनी एकत्र या आणि माझ्या विरोधात लढा। त्याच जितेंद्र ठाकूरांना इतर पक्षांची मदत घेऊन आता वसई विरार महापालिकेची निवडणूक लढवावी लागते। जितेंद्र ठाकूर यांचा दारुण पराभव झाला। आपण हा पाहताय, हा नवघर माणिकपूरचा परिसर आहे। याच परिसराला जितेंद्र ठाकूरांचा बालेकिल्ला म्हणून पाहिला जात होता, परंतु याच परिसरात जितेंद्र ठाकूरांना लोकसभेत आणि विधानसभेत प्रचंड पिछाडीवर जावं लागलं। जितेंद्र ठाकूरांचं राजकीय पाणीपत झालेलं आहे। निवडणूक प्रचाराचा कार्यकाळ संपला आहे। लढाई मतदारांची आहे। पाणी, रस्ता, वीज, आरोग्य आणि परिवहन सेवा हा या मतदारांच्या मागणीचा भाग नसून तो हक्क आहे आणि हे मतदारांच्या लक्षात आलं। मतदारांनी आता बदल करण्याची भूमिका घेतलेली आहे। राजकीय पातळीवर जितेंद्र ठाकूरांचं पाणीपत झालेलं असताना विकासाच्या मुद्द्यावर, आपल्या हक्काच्या मुद्द्यावर इथला मतदार आता बदल घडवतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।